फ्रेंड्स, येत्या शनिवारी आहे ना आषाढी एकादशी आहे आणि सगळ्यांना आहे ना दिवसभर उपवास असतो. अगदी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण. तर होतं काय माहितीये का, की एवढे पदार्थ वेगवेगळे करावे लागतात. मग हेच काही मोजकेच आहे ना, ज्या इन्ग्रेडियंट्स असतात ना उपवासाला जे चालणारे, त्यातनंच काही वेगळं केलं ना, तर नक्कीच आहे ना एका वेळचा तरी प्रश्न मिटतो. येस, आज आपण आहे ना उपवासाची एक रेसिपी करणार आहोत. हाय फ्रेंड्स, मी संपदा, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना करणार आहोत तेल न वापरता आपण मस्त अशी आहे ना लुसलुशीत उपवासाची इडली आणि भरपूर भाज्या वापरून केलेला पौष्टिक असा सांबार. येस, आज आपण करत आहोत पौष्टिक इडली सांबार, ते पण उपवासाचा. फ्रेंड्स, इथे छोट्या प्लेटमध्ये आपण आहे ना इडली सांबार जो आहे तो सर्व करणार आहे आणि त्याच्याबरोबर ना एक कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगते. असा इडली सांबार घेतला ना की त्याच्यावर मस्त अशी आहे ना बटाट्याची कुरकुरीत शेव, हे कॉम्बिनेशन नक्की तुम्ही यांना ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा. आषाढी एकादशी निमित्त आपण आज उपवासाची इडली करत आहोत. त्यासाठी पहिलं ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि एकाच बाउलचं प्रमाण घ्यायचं. एक बाउल आपण आहे ना भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे, पाव बाउल साबुदाणा किंवा मग 4 चमचे. आता हे दोन्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्सरमध्ये आपण बारीक करूया. फ्रेंड्स, किंचित जाडसर असं आपण आहे ना पीठ करून घेतलेलं आहे. आता सेम याच पिठात आपण आहे ना अर्धी वाटी दही घालूयात, अर्ध बाउल पाणी, चवीप्रमाणे मीठ. दही आणि पाणी आपण याच्यात का घालतोय माहितीये का, की पीठ आहे ना छानपैकी मिळून येईल यासाठी. आता फक्त आहे ना एकदा फक्त फिरवून घ्यायचंय. आपण मिक्सरमध्ये आहे ना छानपैकी आहे ना फिरवून घेतलंय. आता हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता भांड्यामध्ये हे काढलं आणि जर घट्ट वाटतं आपल्याला, भिजण्यासाठी याला पाण्याची गरज आहे, म्हणून काय केलं मी की अर्धा बाउल आहे ना परत थोडस पाणी घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊयात. फ्रेंड्स, हे जे पीठ आहे ना तर ते मिनिमम आहे ना 1 तास आणि जास्तीत जास्त 5-6 तास भिजवून घ्यायचं. म्हणजे का माहितीये का, की इडली आपली छान अशी हलकी होते. आता जर तुम्ही आहे ना सकाळी इडली करणार असाल ना आषाढीला, तर तुम्ही रात्री हे मिश्रण तयार करून ठेवू शकता किंवा संध्याकाळी करणार असेल तर सकाळी ठेवू शकता. बरं, आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. हे झाकून आपण आता 1.5 ते 2 तास आपण बाजूला ठेवूयात. उपवासाच्या सांबारसाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहे, ज्या अवेलेबल होतील त्या. आता मी इकडे एक छोटा बटाटा आहे ना चिरून घेतलेला आहे, स्वच्छ साल काढलेला आहे आणि कट करून घेतलाय. लाल भोपळा अगदी मध्यम तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण आहे ना छोटेसे आहे ना काकडीचे तुकडा घेऊन आहे ना त्याचे बारीक तुकडे केले. इकडे मी रताळं घेतलेला आहे. तर ह्याच्याऐवजी ना तुम्हाला समजा ना कच्चं केळ मिळालं ना ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही. बरं, आता ह्याच्यातलं रताळं, बटाटे आणि लाल भोपळा जो आहे तो आपण आहे ना पाण्यात फक्त आहे ना भिजवून घेऊया. सांबारसाठी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय. इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, एक हिरवी मिरची, त्याचे ना असे बारीक तुकडे करूया. थोडस पाणी घालून आहे ना मस्त फाईन पेस्ट करूयात. मस्त फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण आहे ना सांबार करायला घेऊयात. आपण आता सांबार करायला घेतलेला आहे. तर एका कढईत आपण आहे ना तेल घालून घ्यायचं. इथे मी ना खोबरेल तेल जे असतं ना तर ते घालून घेते. ह्याच्याऐवजी तुम्ही आहे ना रेग्युलर आपलं जे शेंगदाण्याचं तेल किंवा तूप कशातही फोडणी केली तरी चालेल. चांगलं एक डावभर घालून घ्यायचंय. तेल छान तापलं की अर्धा चमचा जिरे, अख्ख्या लाल सुक्या मिरच्या, 2-3 आपण आहे ना इकडे आमसुलं टाकलेली आहे. फक्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता या मिक्स भाज्या टाकायच्या, बटाटा, रताळं आणि लाल भोपळा. या भाज्या शिजायला वेळ लागतो ना, म्हणून आपण आहे ना आधी या टाकायच्या. काकडी टाकायची अजिबात घाई करायची नाही, ना तर काय होतं की ना काकडी खूप मऊ पडते. आता काय करूयात, अगदी 2 मिनिटं लो फ्लेमवर आपण याला वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झाली, आपण चेक करूया. हा, बऱ्यापैकी आहे ना. येस, इथे आहे ना अगदी 50-60% भाज्या शिजलेल्या आहेत. ज्यावेळेला आपण सांबार उकळू ना त्यावेळेला त्या 80% शिजतील. फारही मशी किंवा फारही गाळ करायचं नाही. आता त्यात ना काकडी घालून घेऊयात आपण.
चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर. बरं, ही लाल मिरची पावडर जी आहे ना ती मिक्स आहे, म्हणजे रंगाची पण आहे आणि चवीची पण आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. फ्रेंड्स, आपण ह्याच्यात ना आमसूल 2 गोष्टींसाठी टाकलेला आहे. एक तर सांबारमध्ये थोडासा आंबटपणा असतो ते, आणि महत्वाचं म्हणजे उपवासाचा आहे, शेंगदाण्याचा आहे. सो बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो ना, सो तेही दुसरं कारण आहे टाकायचं. आता छानपैकी अजून एक 30 सेकंद आपण परतून घेऊया. 30 सेकंद झालं ना परतून की हे बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे ह्याला. आता यात काय करायचं, अर्धा चमचा गूळ आपण टेस्ट बॅलन्स करण्यासाठी, आणि हे जे आपण आहे ना शेंगदाणे, मिरची आणि पाण्याचं मिक्सचर केलं होतं ते घालून घेऊया. आता यात ना आपण अर्धा ते पाऊण ग्लास आता आपण पाणी घालून घेऊया. काय होतं माहितीये का, की ज्या वेळेला हे सांबार उकळतं ना तर त्यावेळेला ते दाट होतं. सो तुम्हाला केवढं घट्ट पाहिजे किंवा किंवा केवढं पातळ हवंय ना त्या पद्धतीने तुम्ही आहे ना पाणी मिक्स करू शकता. आता छानपैकी लो फ्लेमवर ह्याला आपण आहे ना उकळी काढून घेऊया. सांबारला छान उकळी आलीये. आता आपण आहे ना ह्याच्यात ओलं खोबरं घालून घेऊया. जवळजवळ पाववाटी ओलं खोबरं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मस्तपैकी आहे ना आता परत एकदा एक उकळी काढून घेऊयात. मस्त परत 1 मिनिट उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि सर्व्ह करूयात. अराउंड 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहेत. आपण आहे ना जस्ट चेक करूया. हे बघा मस्तपैकी भिजलेलं आहे. आता काय करायचंय की ह्याच्यात ना अर्धा चमचा आपण आहे ना खायचा सोडा घालायचा. खायचा सोडा किंवा मग अर्धा चमचा तुम्ही इनो घातला तरी चालेल, पण शक्यतो आहे ना खायचा सोडा घालायचा. त्यानंतर थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी पाणी. फारही आहे ना घट्ट ठेवलं ना हे इडलीचं पीठ तर काय होतं माहिती का, वरई जी असते ना तर ती शिजल्यावर आहे ना फुगते. त्यामुळे जी इडली आहे ती कडक होऊ शकते, हलकी नाही होणार. यासाठी हे बघा अशा पद्धतीचा आपल्याला लागणार आहे. इडलीच्या प्लेट्सला ना आपण आता थोडंसं तूप ग्रीज करून घेऊयात. मस्त निघतात बरं का, तूप लावलं ना तर इडल्या छान निघतात एकदम. आता ग्रीस करून झालं की त्यात आपण ना पीठ घालून घेऊ. अगदी गच्च भरायचं नाही बरं का, अगदी थोडीशी स्पेस ह्याच्यात सोडायची, म्हणजे छान फुगतात ना इडल्या. दुसऱ्या प्लेटला पण आपण आहे ना इडलीचं सेम असंच आहे ना ग्रीस करून पीठ टाकून घेऊया. आणि मीनवाईल मी ना कुकर मध्ये पाणी टाकून आहे ना उकळायला ठेवलेलं आहे. आता ही प्लेट ठेवून घेऊया. उकळलेल्या कुकरमध्ये ह्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आणि गॅस आहे ना मीडियम फ्लेम करायची गॅसची. झाकण ठेवायचं आणि एक 15 मिनिटं किंवा 13 मिनिटं झाल्यावर चेक करायचं, नाही तर 15 मिनिटं आपण छानपैकी शिजवून घेऊया. 11-12 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करू. गॅस बारीक केला आणि झाकण काढूया. आता आपण काय करूया, बोटाने बघू. हे बघा अगदी क्लीन बोट आहे, अजिबात चिटकलेलं नाहीये. म्हणजे आपल्या इडल्या तयार आहेत. आपण आता गॅस बंद करू आणि या प्लेट ना काढून गार करून घेऊयात. इथे इडलीची प्लेट गार झालीये. इथे आपण आहे ना एका वाटीत थोडं पाणी घेतलंय आणि ना त्यात चमचा डिप करून मग काय करायचं, इडल्या काढून घ्यायच्या. हे बघा किती छान सहज सुटली आणि मस्त अशी जाळीदार झालेली आहे. मी तुम्हाला जस्ट आहे ना एक थोडी हे करून दाखवते. बघा आतून किती मस्त स्पॉन्जी आणि फ्लफी झालेली आहे. फ्रेंड्स, आषाढी एकादशी निमित्त मस्त अशी आहे ना कापसासारखी मऊ लुसलुशीत उपवासाची इडली आणि चटपटीत उपवासाचा सांबार तयार आहे. आणि इथे आपण ते गरम गरम सर्व करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त, आणि महत्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यात होणारी आहे. आणि ही जर इडली कोणालाही तुम्ही दाखवली तर कोणीही विश्वासच ठेवणार नाही की ही उपवासाची इडली आहे. मस्त हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार होते. फ्रेंड्स, उपवासाच्या दिवशी आहे ना खूप असे काही कमी इन्ग्रेडियंट्स आहे की त्यापासूनच आपल्याला ना पदार्थ करावे लागतात. तर याच पदार्थांपासून आपण आहे ना इतके इनोव्हेटिव्ह आहे ना रेसिपीज ह्याच्या आधी सुद्धा केलेल्या आहेत. या सगळ्याची लिस्ट आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्हाला वाचूनच एवढा आनंद होईल की येस, एवढे पदार्थ आहेत. येस, तर यासाठी आपल्या ना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या रेसिपीज तुम्ही तुमच्या जवळच्यांबरोबर शेअर करा. आपण इंस्टाग्रामवर पण आहोत, त्यात सुद्धा ना छोट्या छोट्या रील्स आहेत. त्या रील्स मार्फत पण कमी वेळात तुम्हाला आहे ना रेसिपीज बघता येतील.
आपल्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक मी देते डिस्क्रिप्शन मध्ये, चेक करा. थँक्यू.